नमस्कार मंडळी. ही आपली भन्नाट ट्रिप आहे श्रीशैलमला. नमस्कार. चला तर मग सुरू करूया आपला प्रवास. हर हर महादेव. हे आहेत माझे दोस्त, माझे मित्र, हे प्रवासाचे सख्खे साथीदार. गाडी पण भारी, गाणी पण भारी आणि पोरं पण भारी. सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं आम्ही, चला भाई श्रीशैल्यमकडे जाऊया. रात्री 7:30 वाजता आम्ही सासवडवरून निघालो. मार्ग होता जेजुरी मार्गे ते पंढरपूर. वाटेत आम्हाला 1:30 वाजताच्या सुमारे एक अर्धनारी नटेश्वर मंदिर वेलापूर येथे भेटले. इथे आम्ही थोडा वेळ थांबलो. इथला मस्त शांत परिसर, सुंदर आणि ऊर्जा देणारे ठिकाण होते. मग तिथून आम्ही लगेच पंढरपूरला मुक्कामी निघालो. सकाळी लवकर उठून दर्शन घेतले. एकदम अप्रतिम अनुभव. दर्शन घेतल्यावर मन खूपच शांत झालं. आता पुन्हा गाडीत. मग काय, हर हर महादेव. पुढचा रस्ता होता हैदराबादकडे जाणारा NH65. रस्ता एकदम झकास. पण लक्षात ठेवा, सोलापूर ते हैदराबाद जाताना भरपूर टोल आहे, म्हणून आपले फास्टॅग आधीच रिचार्ज करून ठेवा. आणि महत्त्वाची गोष्ट, हैदराबाद रिंग रोडला लागण्याआधी पेट्रोल किंवा CNG भरून घ्या, नाहीतर एकदा बाहेर पडला की परत आत यायला पुन्हा टोल द्यावा लागतो. आमचं काय, आम्ही गाडीत गाणी, जोक्स आणि धमाल करत होतो. आणि मग काय, शेवटी आडावर हर हर महादेव. रिंग रोडवरून आम्ही श्रीशैल्यमच्या दर्शनाकडे निघालो. एक महत्त्वाची सूचना म्हणजे जंगल प्राधिकरण रात्री 8 नंतर गाड्या आत सोडत नाहीत. त्यामुळे 7 वाजेपर्यंत जंगलाला पोहोचा. जंगलात पोहोचण्यापूर्वी पुढे फूड कोर्ट हॉटेलमध्ये जेवण एकदम लचकदार आणि खूप मस्त जेवण भेटून जाईल इथे. गाडीत पोरं मस्त दंगा करत होते. 7:30 वाजता पोहोचलो आम्ही श्रीशैल्यम धरणाच्या इथे. हे दृश्य एकदम भन्नाट होते. पण अचानक एक सुसुनारा प्राणी म्हणजेच पॉकीपाईन हा आमच्या रस्त्यावर आला आणि काय मरता मरता वाचला. व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण. मित्र म्हणाला टायर, मी म्हणालो मित्राला की अरे टायर पंक्चर झाला असता भाई. मित्र मला नाही रे, एवढं भारी टायर आहे आपलं. त्या तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा आम्हाला, टायर पंक्चर झाला असते की नाही. तिथून पुढे गाडी सावकाश, कारण की जंगलामध्ये 40 किलोमीटर प्रति आवर पेक्षा जास्त स्पीड झाला तर दंड बसतो. त्यामुळे ही लक्षात ठेवा. आता काय, आम्ही पोचलो सुमारे 12:30 वाजता. शेवटी पोचलो श्रीशैल्यमला. पण खरं सांगायचं तर सुरुवातीला थोडं टफ होतं. लोकांनी फारसं हेल्प केली नाही श्रीशैल्यममध्ये. टिप म्हणजे निवासासाठी अधिकृत तुम्ही व्यवस्था करून ठेवा. बुकिंग वगैरे आधीच करून ठेवा. आम्ही हॉटेल शोधत फिरलो इकडे तिकडे. शेवटी 1500 मध्ये 5 लोकांसाठी एक लॉज मिळालं. रात्री जेवायला राईस प्लेट एकदम स्वादिष्ट. आमटी, रस्सा, भात अमर्यादित एकदम. पोट आणि मन दोन्ही भरत. दिवस संपला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून हर हर महादेव म्हणत आम्ही मंदिराकडे निघालो. घेतले होते 300 रुपयांचे अतिशीघ्र दर्शन. पण खरं सांगायचं तर अनुभव काहीच पटकन संपला. हार्डली 5 मिनिटात. माझा सल्ला असा असेल की जर वेळ असेल तर फ्री लाईनला सफाई लवकरच जावा. अनुभव जास्त छान होईल. प्रसाद एकदम भन्नाट. दुपारी 12 वाजता जे फ्री प्रसाद सुरू होतो, नक्की चुकू नका. मग काय, तिथून ठरल्याप्रमाणे आम्ही पाताळगंगेला निघालो. आमचं हॉटेलचा स्टे पाताळगंगेच्या शेजारीच होता. नावाप्रमाणे खरंच पाताळात उतरल्यासारखं वाटले. खाली गेल्यावर आम्ही बोटी सोडा घेतला, जो की तिथे एकदम मस्त होता. हसत पाताळगंगेमध्ये अगदी वर्कआउट झाला. खाली उतरलो, वर आलो, बस झालो व्यायाम. मग काय, तिथून रिटर्न जर्नी आम्ही निघालो यादगीर गुट्ट्याला. हैदराबादकडे परत निघालो. वाटेत भाजलेली शेंगदाणे खाल्ले, अजूनही चव तोंडात आहे. पुन्हा फूड कोर्टमध्ये डिनर केला. मग आमचं थांबा DSG लॉजमध्ये. फक्त 1500 रुपयेमध्ये 5 लोकांसाठी एकदम मस्त लॉज केला आम्ही. खूप मस्त होता, AC होता.
सकाळी वरंगल फोर्ट पाहिला आणि तिथून 1000 स्तंभाचे मंदिर पाहायला गेलो. पण खरं सांगू का, 1000 स्तंभ सापडलेच नाहीत. फोटो मात्र बाहेर निघाले. मग यादगिरी गुट्टा श्री लक्ष्मी नरसिंहा स्वामी देवस्थान अप्रतिम मंदिर. तुम्ही कार वर न्यायचं जर ठरवलं असेल तर ₹500 टोल द्यावा लागतो किंवा ₹50 गाडी खाली पार्क करून बसने वर जाऊ शकता. आम्ही ₹500 दिले, एकदम एन्जॉय केले. नंतर सुवर्णगिरी मंदिर, विष्णूचे शयन स्थितीत म्हणजे झोपलेल्या स्थितीमध्ये जी मूर्ती आहे ती खरंच डोळ्याला एकदम साठवून ठेवण्या एवढी मस्त दृश्य होतं. आणि मग झाला आमचा प्रवास पूर्ण. श्रीशैली आम्ही यादगिरीगुट्टा, वरंगल आम्ही या ठिकाणी वेगवेगळे मनात घर करून परत घरी निघालो. तिथून आम्ही आलो तुळजापूरला. तुळजापूरच्या इथं आम्ही सकाळी 6 वाजता पोहोचलो. अक्षरशः खूप झोप आली, रात्रभर गाडी चालवली, पण मजा आली. मित्र झोपले नाहीत. एकदम गाणी मस्त लावून म्हणजे झोपेची स्थिती झाली. पण नक्की या ट्रिपला. आणि तिथून आम्ही पुढे मग निघालो पुण्याला. सगळे मित्र आपापल्या घरी तिथून निघाले. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही पण नक्की या ट्रिपला या. पण लक्ष ठेवा, पेट्रोल आधी भरा, लॉज आधी बुक करा आणि फोटो मात्र काढायला विसरू नका. नक्की. आणि हां, तिथला बोंडा खायला विसरू नका. तवा बोंडा हा हैदराबादमधला खूप फेमस पदार्थ आहे. ओके, चला तर मग मंडळी, हा होता आपला धमाल प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि एकदा पुन्हा म्हणा, हर हर महादेव.